भावांनो बहिणींनो, तुमची चहा पाणी झाली का? तब्येती कशा आहेत भावांनो बहिणींनो? आता पा आईनं पपई दिली ती ही पा आपल्या दारातल्या पपया आहेत, मस्त गोड आहेत. लगेन एवढी दाजी ठेवली, दाजीला पपई लय आवडती, लय गोड आहे. तर थोडीशी खराब निघली होती, म्हणजे गाडीत मार लागला, तिला बिल निघली. आज तुमच्या काल आपल्या लग्नाची तारीख होती, तर तुमच्या ताईनं बनवल्या होत्या पुरणाच्या पोळ्या. तर छकू दिदीनं मला महादेवाचा फोटो गिफ्ट मध्ये दिलाय. दाजी इथले खुश झालेत, सरप्राईज दिलं तिने. तुमचे दाजी महादेवाची खूप भक्ती करतात आणि दाजीला लय महादेव आवडते, म्हणजे ते लय महादेवाचे भक्त आहे. त्याच्या हातावर पण महादेवाचं नाव आहे. छकू डमरू सगळं लय लगे, कधीच जिंदगीत खोटं बोलत नाही तुमचे दाजी. आणि खोटं बोलणं आवडत नाही दाजी, महादेवाचे भक्त आहेत ते. पा छकून आणलाय. काल आमची लग्नाची तारीख होती, तर गावातूनच घेऊन आली. तिचे पप्पा म्हणते, वा वा बाळा, माझ्या मित्रानं पण मला किचन दिलंय म्हणे याचं महादेवाचं म्हणे. थांब छकू. तर तुमचे दाजी लय खुश झालेत म्हणे, छकू किती भारी मला सरप्राईज दिलंय बाळा, तू लय आवडलंय म्हणे मला. आणि त्याला लगे महादेव म्हणजे त्याच्या जीवाच्या आतला देव आहे देव. लगे त्याच्या जीवाहून जास्त ते देवाला मानते. त्या लगे लय मानतात. लगे त्याला जर महाशिवरात्र उपवास असला तर काहीच फराळाचं करणार नाहीत, काही खाणार नाही. आणि काल पुरणपोळीचं जेवण बनवलं मी. असे दाजी खुश झाले म्हणे, त्याला लय आवडतंय म्हणून लागले पुरणाच्या पोळीचं जेवण बनवतं. आता छकू म्हणायला लागली, मम्मी मला मिसळ पाव बनवून देतं. म्हणलं बाळा देते म्हणलं. तर आता पा कोणाचं ऐकायचं. छकू म्हणते मिसळ पाव बनवून दे मम्मी, आणि दाजी म्हणते मला छोले भटुरे बनवून दे रविवारी. आणि भैया म्हणतोय छोले भटुरे बनवले तर मला पोळी बनव, भटुरा मला खायचा नाही. पा मग आमच्या घरातले नमुने कसे आहेत, तर लय हुशार नमुने आहेत. आणि पुरणाच्या पोळ्या केल्याच नव्हत्या, म्हणलं छकू दिदी देऊ द्या आपण सोबत खाऊ. आता दाजीला जर सांगाव छकू जेवत नाही, लय बोलते दाजी. छकूनं पोळी किती खाल्ली भावांनो बहिणीनं, अर्धी पोळी खाल्ली छकूनं. आणि मग छकूसाठी बोलते दाजी मला पोरगी जेवत नाही. काल मग तिच्या पप्पाने तिला आईस्क्रीम घेऊन आले आणि म्हणे पोरगी जेवली का? तर मी सांगितलं हो जेवली. पा किती खोटं बोलावं लागतं, असं करती पोरगी. छकूला समजत नाही. आणि लोक काय म्हणतात भावांनो बहिणीनं, सुरतला जाते ते खायला हे का नाही. असा कष्ट करतोय बाप, आपण काय म्हणत नाही, फुगिरक्या नाही मारत आपण. म्हणते द्यायला खायला आहे का नाही. अरे माझ्या शरीरावरून पहा मानवरा मला किती सुकाट ठुतोय. पण मै भाऊ बहिणी म्हणते दुसऱ्याच्या बोलण्यावर ध्यान नाही द्यायचं ताई. नशिबानं गणपत घ्यायचं. मामा आजा आजी नशिबानं लागते गणपत घ्यायला. अरे जळणार आहे होती मी, काय जळता माझ्या लेकरावर. इथला राग येतोय ना, पण वाटते आपलं तोंड खराब करून नाही घ्यायचं आपण. लेकरावर जळू नका ते. मी त्याचा बाप असा कष्ट करतोय ना, त्याच्या जीवाची सूद नाही राहत. तिथले कष्ट करतात आणि बराबरी करतात. कपडेला ते सगळं टायमावर जे नाही ती वस्तू. मी काय फुगीरक्या नाही हाणायला लागले. मग चायनर मग घरची लाईफ जगायसाठी मला लय खुश राहायची सवय. पण काय सांगा भावांनो बहिणींनो, काही लोक इथले चिमटे घेते लेकरायला खेटायचं. अरे लेकरायला काय खेटा, मोठ्याला खेटा ते मी. लेकरायला नाही खेटायचं, लेकरायला नाही तसं खाली उतर बोलायचं का असं का तसं. आज मी छकू येतं माझ्या मायबापाकडे, मामा मामीच्या घरी राहते, असं करते. अरे नशिबानं घ्या, मामा मामी कसे आहेत तर लय भारी मामा मामी आहेत. इथला विश्वास येईन त्याच्या बापाचा, त्याच्या मेवण्यावर यायच्यावर. ते म्हणते साल्यासारखे साले नाही, नशीब लागते तसे मामा. एवढ्याने लेकरं झाले, ज्या कपड्याला हात लावला तेच कपडे घेतात मामा. असे मामा आहेत. आणि नशीब लागतंय फौजीचे भाषे आहेत ते, आलतू फालतूचे नाहीत असे. कसे पण आपल्याला वाटते जाऊ द्या. भावांनो बहिणींना लोक लय चिमटे घेतात लेकराय संग जळायचं असे तसे. अरे लय इमानदारी त्याची माय, त्याच्या मायच्या रक्तात नाही तसं गजदारपणा. इथले मेहनतीचे लेकर आहेत आमची. त्याचा बाप मला कंपनीत का कुठं जाऊ देत नाही आणि लय कष्ट करतोय त्याचा बाप. रात्रंदिवस काम. ज्या दिवशी भावांनो बहिणींनो तुमचे दाजी घरी आले त्याच दिवशी दाजी कामावर गेले. इथले दाजी कष्ट करतात ना, काय सांगायचं तुम्हाला. आमच्या आजूबाजूमधले म्हणतात किती जीवाचं रान करतात आणि बायकोची लेकरायची बराबरी करतात. लई मेहनत करतात. मेहनत करायला कधी हटत नाही. आणि ज्या वस्तूला हात लावला तोच त्याचा बाप त्याला वस्तू घेतोय. काल आमच्या लग्नाची तारीख होती. छकूला तुमच्या भावानं वाज दिली 10,000ची, पाण्यात बुडवत तरी पण असं तसं. अरे मी माया लेकीला बोलते भावांनो बहिणीनं, तुम्हाला खोटं नाही सांगत. मी इथली छकूला बोलते चांगली राहत नाही, असं नाही तसं नाही. किती पप्पा तुला टायमावर सगळं घेऊन देतात.
छकून जर फोन केला तर मेडिकलवाला आहे तर तो मेडिकलवाला म्हणतोय छकू कमी लूट ना बापाला. आणि आमच्या गावात एक टपरी ते पोरग पण छकूला म्हणत राहते कमी लूट बापा तू बापाला जावा तेव्हा पैसे मागती. काहून तर त्याचा बाप लय कष्ट करतोय आणि कष्टाचे पैसे आहेत, घामाचे पैसे आहेत. अरे नाव ठेवणार आहे हो, तुम्ही ठेवू नका. लय कष्ट करते ते. तर मी म्हणते किती कष्ट करतात. तर तुमचे दाजी म्हणतात मला कष्ट करायला आवडते. तर मग आई बाबा म्हणतात अरे इथले पप्पा कष्ट करतात तर जाणीव ठेवते मी पप्पाच्या कष्टाची. आणि तुम्ही पप्पाला कधी बेईमान होऊ नका. मी माझ्या लेकराला शिक्षण देते, पप्पा रात्रंदिवस मेहनत करते. मा नवरा 12-12 1-1 वाजता 2-2 वाजता घरी येतोय. मा नवरा टायमावर जेवत नाही, नाश्ता करत नाही. त्याचे स्वप्न लय मोठे, त्याचे लेकरं लय शिकवायचे. ते त्याच्या भैयाला म्हणतात भैया तुझ्या जेवढी हिंमत येतं तेवढी शाळा शिक. असे जीवाचं रान करतात ना. तर मी म्हणते दाजीला काल आमच्या लग्नाची तारीख होती भावांनो बहिणींना, मी दाजीवर नाराज झाले. म्हणलं वर्षातून एकदा लग्नाची तारीख येते तुम्ही एक दिवस घरी नाही राहत. तर दाजी म्हणतात वैसू कष्ट करायलाच पाहिजे माणसानं, कष्ट केल्याशिवाय भाग नसतोय. माणसानं कष्ट करायचे. मी शिकलो नाही म्हणे मला नोकरी नाही लागली काय झालं, माझ्या भैयाला मला शिकवायचंय. आणि अशी कामाची आशा नाहीत करत लेकरायची. आज आपली छकू 12वीला गेली तर छकूची अजून आम्ही 1 रुपयाची कमाई सुद्धा खाल्ली नाही. आम्ही तिला वावरात कामाला धाडत नाही. मी गावाकडे राहायचे स्वतः, मी कामाला जायचे पण माझ्या लेकराला मी कामाला नाही लावलं. मी माझ्या लेकराचे कष्ट कधी घेत नाही. आणि दाजीला पण लेकरायला कामं करायला आवडत नाही. ती म्हणसान ताई असं काय म्हणणं अरे चिमटे घेणार आहे हो, चिमटे घेऊ नका, आमना सामने घ्या. तिच्या बापाच्या तोंडावरती मी बोलायचं काय बोलायचं तर मग पा कसं हे होतंय. तर दुसऱ्याला तुम्ही काय चिमटे घेता लेकरा येऊन, आमना सामने चिमटे घ्यायचे जे घ्यायचे ते. असं नाही खेटायचं, नावं घेऊन खेटा. आणि एवढं कसा वाटतोय नक्की सांगा भावांनो बहिणींनो. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या एवढं मध्ये.